त्यातून तुम्ही सगळे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याची खंत असेल की मार्जिन का कमी झाली. पण पुढे मलाही झालं. मी विदर्भात तर अनेक नेते आमचे पडले. बाळासाहेब सरकारनं पराजय व्हायला लागलं. मी पण फार 16,500 मतांनी मी निवडून आलो. मला पण 50,000 मतांनी निवडून येण्याची अपेक्षा होती. कुठेतरी गडबड चुकी झाली. आमचे मोहन भागवत साहेब सांगतात किमान 3 मुलं करा, पण निवडणूक आयोग हा 50 मुलाचा बाप करून ठेवले. 50 मुलाचे बाप झाले. यादी पाहिली, एकाच माणसाचं नाव आणि पोरांची नावं वेगळी वेगळी. 50, 60 पोरांचे बाप कसं जमलं निवडणूक आयोगाला करायसाठी हे जरा त्यांना विचारायला लागतं. आणि आम्ही ज्या वेळेस निवडणूक आयोगावर टीका करतो हे वकील उभे होतात माझ्या. बाबा चोर तो आहे, बरं चोर तो आहे, त्या चोरावर आरोप केल्यानंतर हे महाचोर उभे होतात. तर डाकू आणि लुटाऱ्यांचंच राज्य आहे. मी जरा फार सांभाळून बोलतोय. आपल्याला जमत नाही हे. आपल्याला फार पटलं तर टेक नाही तर आमच्याकडे म्हण आहे रामटेक. असंच असतं आपलं. आणि काय लोक डरणे वाले नेते दम आहे. कोणी सत्तेचा मुकुट तिथे बसणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सत्ता ही कायमची नसते. इंदिराजींना सत्तेतून जावं लागलं. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेहरूजींना जावं लागलं. पण जी आत्ताची सत्तेची गरमी आहे ती मरतपर्यंत आहे. मिळेल भाव सत्तेवर आहोत अशा पद्धतीचं वागणं आहे फार चुकीचं. पण ती केवळ काय झालं, लाडक्या बहिणींना पुढं करून निवडणूक जिंकण्याचा चेहरा दाखवला. काय सांगितलं लोकांना की मी आमची निवडणूक लाडक्या बहिणीमुळे जिंकली, लाडक्या बहिणीला मदत केली. महाराष्ट्राची निवडणूक लाडक्या बहिणीने जिंकली नाही तर मताची चोरी करून जिंकलेली आहे. हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. मताची चोरी केल्याशिवाय होऊ शकत नाही. 132 येतात काय आम्ही पाहिलं. ज्या वेळेस निवडणुकांचे निकाल आले, सरकार गठन झालं आणि त्यावेळेस कुठेही महाराष्ट्रामध्ये जल्लोष नव्हता. महाराष्ट्रामध्ये कुठेही मिरवणुका निघाल्या नाही. मतं कुठून दिली, आली कुठून? तर ही मताची चोरी करून मिळवलेली सत्ता आहे. आता राहुलजी म्हणाले की मी कुठला बांब फुटतो म्हणाले, हायड्रोजन बांब फुटतो म्हणाले. तो हायड्रोजन बांब लवकर फुटणार आहे. आणि तुम्हाला सांगतो खचू नका. सत्ता ही सर्वोच्च नाही. आणि विश्वजितजीकडे मी पाहिलंय, सत्तेपेक्षा सेवेला महत्व देणारा नेता म्हणून मी विश्वजित कानपटवर काय कधी चिंता. आणि जे करायचंय ते विधास्तपणे करायचंय ही भूमिका ठेवून. कधीच साहेबांनी पाहिली नाही, पतंगराव साहेबांनी कधी ती भूमिका स्वीकारली नाही. जात पात धर्म पंथ जो दरवाजा जाईल त्याचं काम करण्याचं काम केलंय. त्याचे प्रश्न सोडवण्याचे काम साहेबांनी केलंय. पण आज आम्ही एकमेकाशी झुंजून सत्तेची पोळी शेकण्याचं काम आम्ही करतोय. हे महाराष्ट्रामध्ये आत्ताचं चित्र आहे. मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस मराठा आदिवासी. कधीही नव्हतं हे. इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती. पहिल्या निवडणुकीमध्ये धनगरांना आम्ही आदिवासींचं आरक्षण देऊ म्हणून सांगितलं, शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवरायांची शपथ घेतली. कशाला करताय? खाजगीकरण करून सर्व जागा कंत्राटी पद्धतीनं भरताय आणि आरक्षणाचं भूत डोक्यावर ठेवून त्यांची डोके भडकवण्याचं काम करताय. ते तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या डोक्यामध्ये धर्म घातला जात, जात घातली जात आहे. कारण हाताला काम देऊ शकत नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये धर्म आणि जात घालून त्या माणसाला, त्या तरुणाला भडकवण्याचं काम सुरू झालं. देश खड्ड्यात गेला.
राज्य खड्ड्यात गेलं. 10,41,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे. 10,41,000 कोटी 2014 मध्ये सरकार सोडलं. आम्ही कधी रिव्हेंज पॉलिटिक्स बघितलं, बदल्याची भावना राजकारणात पाहिली आणि साहेबांच्या कडे तर कधीच आम्ही पाहिलं. मी पूर्वी विरोधात होतो तरी जात होतो आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर तेव्हाही त्यांच्याकडे जातो. कधी साहेबांच्याकडे गेल्यानंतर निराशाने कधी वापस गेलो नाही. पण आज मात्र आम्ही ज्या वेळेस सत्ताधाऱ्यांच्या जवळच सत्ताधारी किंवा सत्ताधाऱ्यांच्याकडे जातो काम घेऊन, त्यावेळेस त्यांची वागणूक जी असते, त्यांचा विरोधकांच्या प्रती बघण्याचा जो चेहरा असतो तो नक्की वाईट वाटतं महाराष्ट्रामध्ये की हे. आणि त्यातूनही बदल्याची भावना ही जी काही वाढीस आलेली आहे, या बदल्याच्या भावनेतून महाराष्ट्र आणि देश उद्ध्वस्त होतो. तुम्ही काळजी करू नका. 29ला महाराष्ट्र असेल, देशात असेल, सत्ता परिवर्तन होणार म्हणजे होणार. आणि तुम्ही दोघेही मोठ्या पदावर जा, माझ्यासाठी मात्र काही शिल्लक ठेवून जा. कारण मी 2 वेळा विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे, याची जाणीव ठेवा. मी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये जी पोकळी निर्माण होत आहे, ती पोकळी भरून काढण्याचं काम भविष्यात युवा नेते म्हणून महाराष्ट्र तुमच्या दोघांकडे हा आशेनं बघतो आहे, हे आपण लक्षात घेतो. आणि नक्कीच एक दिवस विश्वजितजी या साहेबांच्या स्मृतीस्थळावरून सांगतोय, विश्वजित कदम एक दिवस साहेबांचं स्वप्न जे अधुरं राहिलं होतं ते राज्य खड्ड्यात गेलं. 10,41,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे. 10,41,000 कोटी 2014 मध्ये सरकार सोडलं. 2,55,000 कोटीचं कर्ज होतं. कंत्राटदारांचे पैसे देऊ शकत नाही, सिंचनाला पैसे नाही, गरीब बिचाऱ्या अंगणवाडी सेविकेला 4-4 महिन्याचे पैसे देऊ शकत नाही, पोलीस पाटलाचं मानधन देऊ शकत नाही, ओढी काढून ओव्हरड्राफ्ट काढून पगार द्यावे लागतायत. एवढा भिकारी आणि कंगाल राज्य महाराष्ट्राला करून ठेवण्याचं पाप केलं. काय होईल उद्या महाराष्ट्राचं? कुठे नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.